गुड मॉर्निंग, सुप्रभात. अकूज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये आपण करत आहोत केळीच्या पिठाचं थालीपीठ. सध्या नवरात्र आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना उपास तापास आहेत. तर बघताय तुम्ही, माझी तयारी झालेली आहे. मी हे केळीचं पीठ घेतलेलं आहे. हे तुम्हाला बाजारात इझी अवेलेबल होईल. त्याच्यानंतर स्मॅश केलेला उकडलेला बटाटा, शेंगदाण्याचं कूट, हे सेंधा नमक आहे, तिखट आहे, जिरं आहे आणि साजूक तूप आहे. तिखटाच्या ऐवजी आपण लाल हिरव्या मिरच्यासुद्धा आपण याच्यात वापरू शकतो. आता ह्याला छान आपण सगळ्याला पीठ आपण आता मळून घेऊया. बघत राहा रविवार स्पेशल केळीच्या पिठाचं थालीपीठ. मस्त खा आणि स्वस्त राहा. बघत राहा अकूज किचन. या पिठामध्ये मी आता तिखट, मीठ, सेंधा नमक हे सगळं आपण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जिरं थोडंसं बारीक केलं तरी चालेल, नाहीतर थोडंसं हातानेच त्याला बारीक करून घ्यायचं. दाण्याचं कूट आणि स्मॅश केलेला बटाटा, ह्याला सगळ्याला आपल्याला चांगल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. बाइंडिंग व्यवस्थित होण्यासाठी थोडासा बटाटा जास्त टाकला तरी चालेल. यात शिंगाडा आणि राजगिरा पीठ जरी टाकले तरी चालते. बघत राहा अकूज किचन. ह्याला मी आता छान मळून घेतो. बघताय आपण आता पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. ह्याला हलकेच मी आता एक तुपाचा थोडासा हात लावून घेईल. नंतर आपल्याला ह्याला व्यवस्थित पॅनमध्ये तूप पसरून थालीपीठ आपल्याला लावायचं आहे. बघत राहा अकूज किचन. बघताय आपण मी जे पीठ भिजवलं होतं त्याचे मी छान असे 4 बॉल करून घेतलेत. आता मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर. आता मी ह्याच्यामध्ये तूप टाकून घेतो आणि मग आपण ह्याच्यामध्ये आपलं थालीपीठाचं पीठ छान पसरू हाताने हळूहळू. बघत राहा अकूज किचन. हळूहळू आपल्याला ते पीठ चांगलं हाताने गोल व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. बघताय आपण मी जास्त मोठं नाही, थोडंसं मीडियम प्रमाणातच थालीपीठ व्यवस्थित थापून घेतलेलं आहे. अनेक थालीपीठ आपण उपासाची बघितलेली आहेत. भगरीचं बघितलेलं आहे, राजगिऱ्याचं बघितलेलं आहे, शिंगाड्याचं बघितलेलं आहे. तर हे थालीपीठ ट्राय करून बघायला काही हरकत नाही. आंबट, गोड, तिखट असं मिश्र चवीचं हे थालीपीठ आपल्याला निश्चितच आवडेल असं मी तुम्हाला खात्रीने सांगतो. आता आपण ह्याला झाकून ठेवूया. बघत राहा अकूज किचन. रविवार स्पेशल रेसिपी केळीच्या पिठाचं थालीपीठ. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. आपलं थालीपीठ मी आता लावलंय आणि मी याला आता झाकून ठेवतोय. 5 मिनटं झालेली आहेत. बघा आपलं थालीपीठ मस्त तयार होतंय. आता याला आपण पलटून घेऊया. छान आपलं थालीपीठ तयार होतंय. आता आपण याला पलटून घेऊया. बघा मस्त खरपूस असं छान थालीपीठ गरमागरम. खूप छान रेसिपी आहे. एकदा जरूर आपण करून बघा. बघताय आपण आपलं उपासाचं केळीचं थालीपीठ अगदी तयार आहे, एकदम गरमागरम. चला लवकर या आपण माझ्या घरी. आपण मिळून याचा आस्वाद घेऊया आणि बघत राहा अकूज किचन. स्वस्त खा आणि मस्त राहा. बघत राहा अकूज किचन. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आपले सर्वांचे आभार.